तोंड बंद ठेवायचं. भैरवी मॅडमचं नाव कुठे यायला नाही पाहिजे, समजलं ना? ये ग इकडे ये, चल पटकन ये म्हणते ना. का केलंस असं? पोरांच्या खाण्यात विष का मिसळलंस? बोला तर देऊ का ठेवून? बोला मॅडम, तुम्ही का केलं असं? हो बोला पटकन. आणि काही झालं तर मी सगळं व्यवस्थित सांभाळ. पण जर का तू माझं ऐकलं नाहीस तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला? किती वेळा विचारते तुला, एकदा सांगून कळत नाही? का केलंस असं? मीच मुलांच्या शिरात गोळ्या मिक्स केल्या होत्या. तुम्ही? तुमच्याकडे गोळ्या आल्या कुठून? कुणी दिल्या? मी काय विचारतोय, तुमच्याकडे गोळ्या कुठून आल्या? कोणाच्या सांगण्यावर तुम्ही हे केलं? कोणाच्याही नाही, मी माझ्या मर्जीने केलंय. काय बोलताय प्रियाताई तुम्ही? सिरियसली प्रियाताई, तू असं वागशील हे इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. काय नाही केलं हो तुमच्याकरता? प्रत्येक वेळेला नेहमी पाठीशी उभं होतो आम्ही तुमच्या. आणि तुम्ही असे वागलात, असे पांग फेडलेत तुम्ही. बोला, काय विचारतायत हे? का केलं तुम्ही असं? मला सईताईंचा बदला घ्यायचा होता. त्यांना बदनाम करण्यासाठी केलं मी. माझा बदला? पण मी काय केलं होतं? हे बघा प्रियाताई, तुम्ही हे सगळं जे काय बोलताय ना ते मला अजिबात पटत नाहीये. तुम्ही हे सगळं सांगाल आणि आम्ही हे सगळं ऐकून घेऊ आणि पुढे जाऊ असं जर वाटत असेल ना तर तसं अजिबात नाही. तुम्ही अजूनही खरं खरं सांगा, हे खरंच तुम्ही तुमच्या मनाने केलंय? माझ्या मनानेच करते. मला तुमचा खूप राग आला होता. असं यांनी काय केलं होतं की तुला यांचा इतका राग आला? मागे एकदा काम करत असताना माझ्याकडून एक बारीकशी चूक झाली आणि सईताई मला वाटेल तशा बडबडल्या.